हॅलो. आपण आता आलो आहोत नाणे घाटात. जुन्नर पासून अंदाजे 30 किलोमीटरवर घाटगर या गावाजवळ हा नाणे घाट आहे. सातवाहन कालीन अंदाजे 2000 वर्षांपूर्वीचा हा जुना व्यापारी मार्ग आहे. भारताचा पूर्वी रशिया, युरोप याबरोबर व्यापार चालायचा. येथून येणारा माल कोकणातल्या बंदरावर यायचा आणि व्यापारी मंडळी बैल, खेचरं यावर हा माल लादून या मार्गाने वरती दख्खनच्या पठारावर येत असत. या मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी इथे अनेक पाण्याची टाकी आणि छोट्या छोट्या गुहा बांधलेल्या दिसतात. आपण आता इथे नाणे घाटाच्या आतमध्ये एक गुहा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. या गुहेच्या आतमध्ये आलो आहे. या गुहेमध्ये मला भिंतीवर काही शिलालेख दिसले. ते फार प्राचीन शिलालेख आहेत असं म्हणतात. सातवाहनकालीन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याची बायको राणी नागलिकाने ब्राह्मी लिपीमध्ये हे शिलालेख लिहून ठेवले आहेत. या शिलालेखामध्ये सातवाहनकालीन अनेक राजांची माहिती तसेच राणीने केलेल्या अनेक यज्ञांची माहिती, त्याचबरोबर या यज्ञांमध्ये किती दक्षिणा दिली गेली या संबंधीचे अनेक बारकावे लिहून ठेवलेले दिसतात. या शिलालेखांमधील आकडेमोड साधारण 5 ते 6 डिजिटची दिसते. सम्राट अशोकानंतर एवढी मोठी आकडेमोड असलेला महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील हा सर्वात प्राचीन शिलालेख आहे. कोकण आणि दख्खनचे पठार यांना जोडणारा हा प्राचीन व्यापारी मार्ग आता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या भागामध्ये उतरतो. या घाटाला नाणेघाट का म्हणतात याची पण एक रंजक माहिती आहे. कोकणातून दख्खनच्या पठारावर येणाऱ्या व्यापाऱ्यांना जकात म्हणून काही नाणी द्यावी लागत. त्यासाठी या नाणेघाटाच्या सुरुवातीला एक मोठा दगडी हंडा बांधलेला दिसतो. यावरूनच या घाटाचे नाव नाणेघाट पडले असावे. रशियन प्रवासी अफान्सी निकितीन याने आपल्या प्रवास वर्णनात या टॅक्सेशनचा उल्लेख केला आहे. सातवाहनांना या व्यापारी मार्गातून खूप मोठा रेव्हेन्यू मिळायचा असा उल्लेख त्याच्या प्रवास वर्णनात आढळतो. आता हा समोर दिसतोय हा जीवधन किल्ला. त्याच्या शेजारी हा खडा पारसी. आपण जीवधन किल्ल्याच्या आता बॅकसाईडला आहोत. हा इथे आपण गाड्या पार्क करू शकतो. समोर जो दिसतोय हा जो दिसतोय हा तो हंडा आहे प्रसिद्ध नाण्यांचा. हा हंडा जरा जवळून पाहूयात. दगडाचा बनवलेला खूप मोठा असा तो हंडा आहे. जुन्नरच्या ट्रॅव्हल ब्लॉगमधील नाणेघाटाविषयीचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.